चा प्रयत्न करूयात. दादा, कसं वाटतं हा विजयाचा जल्लोष? लोकसभेची उमेदवारी म्हणून आपल्या प्रणिताई शिंदे आपल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली होती. देशामध्येच एकदम बदल घडलेला आहे आणि त्यात मागची 2 टर्म आम्हाला अपयश घ्यावं लागलं, पण यावेळेला प्रणिती शिंदेच्या माध्यमातून हे यश आम्ही खेचून आणलं. यश खेचून आणण्यास आदरणीय सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली प्रणिताई शिंदेबरोबर आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व सहकारी एक मोठं विजय या सोलापूरमध्ये घडवून आणला आणि सगळ्यांनी खूप मोठा प्रयत्न केलं आणि त्याचा फायदा ह्या काँग्रेसला झाला. आणि ह्या सरकारची हुकुमशाही चालू होती आणि एकदम त्यांनी सगळं काय आम्ही सांगेल तेच होतं आहे, पण लोकाला ते मान्य नाही. सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही देश म्हणून भारताची गणना केली जाते. अशा वेळेला ह्याने अशा पद्धतीने वागले हे लोकांनी स्वीकारलं आहे आणि 1 लाख मताच्या फरकाने प्रणिताई शिंदे विजय झालेत. सगळ्यात सोलापूरच्या जनतेचा मी आभार आणि धन्यवाद मानतो. बरोबर आहे साहेब. अजून एक विषय असं होतं की गेल्या 2 टर्म भाजपाचे हे या ठिकाणी सत्ता होती आणि कुठेतरी त्यांची नाराजी म्हणा, कुठेतरी कामाचे कुठेतरी पोचले नसेल म्हणा खासदार साहेब. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण प्रत्येकाला वाटत होतं की अजून एकदा आपण तिसऱ्यांदा आपण हॅट्रिक करणार. प्रणिताई शिंदे ह्या एक अभ्यासू आणि 3 टर्म ते आमदार म्हणून आहेत आणि खासदार म्हणून त्यांची मागच्या 3 टर्ममध्ये वेगवेगळे खासदार त्यांनी बदलले. पहिला शरद बनसोड झाले, नंतर जय सिद्धेश्वर महाराज झाले, नंतर यावेळेला परका उमेदवार दिले. हे लोकाला मान्य नाही. काम करणारी माणसं पाहिजे, काम करणारा लोक स्वीकार देत, त्या माध्यमातून सिद्ध झालं. आणि प्रणिताईंचं काम आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदेचं हे सोलापूर जिल्ह्याचं 50 वर्षाची केलेली सेवा, त्यामुळं हे एकमताने एक हाती सत्ता आम्ही काँग्रेसने सगळ्यांनी खेचून आणलेली. बरोबर आहे साहेब, धन्यवाद. कारण विशेष करून ह्या ठिकाणी विकास श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.